त्यानंतर बातमी आहे ईडीच्या धाडीची। झारखंडमधील कोळसा माफियांविरोधात ईडीने छापेमारी सुरू केली आहे। एका कोळसा माफियाच्या घरामध्ये ईडीला घबाड सापडलेला आहे। छाप्यामधून कोट्यावधींची रोकड जप्त करण्यात आली आहे। ईडीने ऑपरेशन ब्लॅक डायमंड राबवलेला आहे। यामध्ये पहाटेच्या सुमारास एकाच वेळी 25 पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी करण्यात आली। मोठमोठे कोळसा व्यापारी, आउटसोर्सिंग कंत्राटदार आणि कथित सिंडिकेटशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकण्यात आले। बीसीसीएलचे प्रमुख लाल बाबू सिंग आणि व्यापारी अनिल गोयल यांच्याशी संबंधित धनबादमधील सर्वाधिक ठिकाणांवर छापे टाकले। या कारवाईमध्ये 600 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या बेनामी मालमत्ता, 160 कोटी रुपयांचे म्युच्युअल फंड, 200 पेक्षा जास्त मालमत्तांची कागदपत्र आणि कोट्यावधींची बेहिशोबी रोकड समोर आली आहे। एका व्यापाऱ्याने घराचा दरवाजा आतून बंद केला होता, त्यामुळे अधिकाऱ्यांना थेट शिडी लावून घरात प्रवेश करावा लागला। कोळसा माफियांवर सर्वात मोठी कारवाई झाल्याचं बोललं जात आहे। या कारवाईमध्ये नेमकं काय काय झालं आहे आपण बघतोय। ब्लॅक डायमंड ऑपरेशन राबवलेलं होतं ईडीनं आणि त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। कोळसा माफियांवर ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे। झारखंडमध्ये 25 पेक्षा जास्त ठिकाणी एकाच वेळी ईडीनं छापेमारी केली आणि त्यामध्ये 600 कोटींपेक्षा जास्त किमतीचे बेनामी संपत्ती सापडलेली आहे। याशिवाय 160 कोटींचे म्युच्युअल फंड सुद्धा जप्त करण्यात आले आणि 200 कोटींपेक्षा जास्तची रोकड सुद्धा जप्त केल्याची माहिती आहे। कोळसा व्यापारातील मोठे व्यावसायिक यामुळे रडारवर आल्याचं दिसतंय। आउटसोर्सिंग कंत्राटदार सिंडिकेटमधील गैरव्यवहार सुद्धा उघड झाल्याची माहिती आहे। तर तिकडे पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये वाळू माफियांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात कोट्यावधींची रोकड सापडलेली आहे। आरोपीचे टीएमसी सोबत कनेक्शन असल्याचा आरोप भाजपने केलाय। वाळू माफियांविरोधात तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई केली। छाप्यात एका आरोपीच्या घरामध्ये 28 कोटींची रोकड सापडलेली आहे। छाप्यादरम्यान नोटा मोजण्याच्या 10 ते 12 मशीन मागवण्यात आल्या होत्या। एवढंच नाही तर आरोपीच्या घरात 15 किलो वजनाची सोन्याच्या विटा सुद्धा सापडलेल्या आहेत। एक सोन्याची वीट 1 किलोची होती अशी माहिती आहे।